नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातील जे लायटर असतं ना ते ठेवण्यासाठी मी तुम्हाला आज पिशवी सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, काय होतं माहिती आहे का, आपण ज्यावेळेस बाजारातून लायटर आणतो ना त्यावेळेस त्याचा पॉईंट ना लगेचच खराब होतो। पण ते खराब व्हायचं कारण काय माहिती आहे का मैत्रिणींनो, त्या पॉईंटला जर पाणी किंवा तेल जर लागलं ना तर तो पॉईंट खराब होतो आणि त्यामुळे त्या पॉईंटला तुम्ही तेल आणि पाणी लागू देऊ नका, तर तुमचं लायटर वर्षानुवर्ष काहीही होणार नाही, खराबही होणार नाही। तर त्यासाठी आपण ही प्रिकॉशन घेणे फार गरजेचं आहे, काळजी घेणे गरजेचं आहे। सारखं लायटरला पैसे घालण्यापेक्षा मी तुम्हाला घरगुती एक उपाय सांगते। त्यासाठी मी तुम्हाला आता लायटर ठेवायची कापडी पिशवी सांगणार आहे। तर चला करूया सुरुवात। त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे रुंदी 10 आणि उंची आपल्याला घ्यायची आहे साधारणतः 12.5। तर मैत्रिणींनो, कुठलंही कापड वापरा, तुमच्या ओढणीचं म्हणा किंवा तुम्ही टॉप वापरत नाही त्याचं म्हणा किंवा गाऊनचं म्हणा, पेटीकोटचं म्हणा, कुठल्याही कापडाची तुम्ही पिशवी शिवू शकता। तुमच्याकडे जर नवीन असेल तर नवीन कापडाचंही शिवू शकता। आता हा माझा टॉपचा कापड आहे, मी तो टॉप वापरत नव्हते, त्याचं मी तुम्हाला आता शिवून दाखवते मैत्रिणींनो। आणि खूप कमी वेळ लागतो, तर तुम्ही ही काळजी घ्या। हे लायटर आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनासाठी खूप गरजेचं आहे। सारखं आपल्याला गॅस चालू करावा लागतो, त्यासाठी लायटर गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही किचनमध्येच ही एका मोळ्याला पिशवी अडकून ठेवा। ज्यावेळेस तुमचं काम होतंय त्यावेळेस ते लायटर त्याच्यामध्ये ठेवा। कसं होतं मैत्रिणींनो, आपण गॅस कट्ट्यावरच लायटर ठेवतो आणि आपल्याला पाणीसुद्धा स्वयंपाकासाठी लागतंच सारखं। मग आपण तांब्याने किंवा फुलपात्राने पाणी घेतो, एखादा थेंब त्या लायटरवर पडला की लायटर खराबच होतं मैत्रिणींनो। त्यासाठी तुम्ही ह्याची काळजी घ्या। ज्यावेळेस तुम्ही गॅस पेटवता त्यावेळेस झालं की लगेचच या पिशवीमध्ये ते लायटर ठेवत जावा, की जेणेकरून त्या लायटरला पाणी आणि तेल लागणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या। तुमचं लायटर वर्षानुवर्ष जाईल, पैसे खर्च करण्याची काहीच गरज पडणार नाही। तर बघू शकता, ह्या पद्धतीने मी इकडून एक टीप घालून घेतलेली आहे, या बाजूने घेतलेली आहे आणि समोरून मी एक गोट घालून घेतलेला आहे। आता सवच्च करायचं आहे। तर खूप सोपी पद्धत आहे, पिशवी आपली खूप सोपी आहे, काहीच अवघड नाही। तर बघा, तयार झालेली आहे। आता आपल्याला लावून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो। आता आपण बंद कट करून घेतलेला आहे। बंदासाठी रुंदी घ्यायची 1 इंच आणि लांबी घ्यायची आहे साधारणतः 18 इंच। तुम्हाला जशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही माप घेऊ शकता। मी थोडीशी मोठी शिवलेली आहे की जेणेकरून दुसरंही काहीतरी त्याच्यामध्ये बसावं। तर बघा, अशा पद्धतीने आपण बंद तयार करून घ्यायचे आहेत। घरच्या ज्या वस्तू आहेत ते व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं आहे मैत्रिणींनो, ह्या खूप गरजेच्या वस्तू आहेत। तर बघा, अशा पद्धतीने मी आता बंद शिवून घेत आहे। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा, स्किप करू नका, तुम्हाला समजणार नाही। तर बघा, आपले बंद तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला लावून दाखवते। आपल्याला दोन्हीही बंदाचे सेम तुकडे करून घ्यायचे आहेत। मी आता मधोमध कट करून घेतलेला आहे। आता बघा, आपल्याला बरोबर त्याचा सेंटर काढायचा आहे। सेंटरला खून करायचे आहे की जेणेकरून आपले बंद बरोबर बसले पाहिजेत। 1-1 इंच घ्या, इकडून 1 इंच सेंटरपासून, डाव्या साईडला 1 इंच आणि उजव्या साईडला 1 इंच घ्या। खाली पण तसेच मार्किंग करा आणि अशा पद्धतीने बंद लावून घ्या। बघा, आता मी इकडच्या साईडचा पण लावत आहे। पहिला मी बंद लावलेला आहे, आता दुसऱ्या साईडचा मी लावून घेत आहे। दोन्हीकडचे आपल्याला बंद लावून घ्यायचे आहेत आणि बघा, आता आपल्याला लायटर ठेवायची आपली पिशवी तयार झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही, तुमच्या घरातील लायटर किंवा कोणतेही साहित्य असू द्या,
तुमचं जे काही तुम्ही चिरता भाजी वगैरे सुरी असू द्या, ह्याच्यामध्ये जर तुम्ही ठेवली ना तर तुम्हाला लगेच सापडू शकते मैत्रिणींनो. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.